नमस्कार मित्रांनो. अँटी करप्शन कायद्याअंतर्गत दाखल होणारा जो गुन्हा असतो, त्या गुन्ह्याचा तपास झाल्यानंतर जे दोषारोपपत्र चार्जशीट कोर्टामध्ये दाखल होतं, त्याची कॉपी मिळाल्यानंतर काय काळजी घ्यायची असती, ती कशी घ्यायची हे मागच्या भागामध्ये आपण बघितलं. मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी आपल्याला हे समजून सांगणार आहे की आता चार्जशीटची कॉपी तुमच्याकडे आलेली आहे. मग चार्जशीटची कॉपी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे? कारण मागच्या भागामध्ये आपण बघितलं की चार्जशीट जे आहे ते कोर्टाच्या फाईलशी सुसंगत आहे की नाही, पेज न पेज बरोबर आहे की नाही हे चेक करून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता ज्यावेळेस पहिल्यांदा चार्जशीट तुमच्याकडे आलेला आहे, कारण यापूर्वी चार्जशीट येण्यापूर्वी तुमच्याकडे फक्त गुन्ह्याची FIR असते आणि जर तुम्हाला दिला तर यशस्वी सापळा पंचनामा असतो. या व्यतिरिक्त तुमच्याकडे कुठलेही कागदपत्र नसतात. काही केसेसमध्ये घरझडती पंचनामा असतो तिथे. बाकी तपासाचे कुठलेच कागदपत्र तुमच्याकडे आलेले नसतात. मित्रांनो, ज्यावेळेस चार्जशीट येतं त्या चार्जशीटमध्ये तक्रारदाराची तक्रार, पंचांना पाचारण केल्याचे पत्र, त्या अनुषंगाने झालेले पंचनामे, त्याच्यानंतर जो काही त्याच्या स्क्रिप्ट, तुम्ही दिलेलं निवेदन, त्यानंतर FIR आणि त्या तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने जे काही कागदपत्र आहे ते चार्जशीट्समध्ये असतात. तुमची सर्व्हिसचं रेकॉर्ड असतं. जर तुमचे मोबाईलवर काही संभाषण झाले असतील तर त्याचे कॉल रेकॉर्ड्स त्याच्यामध्ये असतात. काही ठिकाणी CCTV फुटेज असतात, काही ठिकाणी फोटोग्राफ्स असतात, काही ठिकाणी व्हिडिओज असतात तिथे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर सेक्शन 7 खाली गुन्हा असेल तर सँक्शन ऑर्डर जी आहे सक्षम अधिकाऱ्याची तीही त्याच्यामध्ये असते. मित्रांनो, चार्जशीटची कॉपी मिळाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही जे चार्जशीट आहे की ज्याच्यामध्ये फायनल रिपोर्ट फॉर्म असं म्हणतात, अंतिम नमुना अहवाल, तर तो जो आहे तो तुम्ही एकदा नीट बघणं गरजेचं आहे. तो साधारण एक 7-8 पानाचा तो फॉर्म त्याच्यामध्ये असतो तिथे. या चार्जशीटला कोर्टामध्ये निशाणी 1 म्हटलं जातं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण बऱ्याच केसेसमध्ये असं बघतो की कोर्ट म्हणतं की ऑर्डर पास्ड ऑन एक्झिबिट 1. तर ती सिव्हिल केसमध्ये दावा असतो, क्रिमिनल केसमध्ये चार्जशीट असतं. या फौजदारी केसमध्ये हे जे चार्जशीट आहे, हा निशाणी 1चा जो भाग आहे तो नीट समजून घेणं गरजेचं आहे. या भागामध्ये काय काय लिहिलेलं असतं, कुठल्या कोर्टामध्ये चार्जशीट आलेला आहे, कुठल्या पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवलेला होता, त्याचा CR नंबर काय आहे, कुठल्या कलमांखाली आहे, त्याची तपासी अधिकारी कोण आहे. त्याच्यानंतर या चार्जशीटमध्ये जो काही सापळा कारवाई दरम्यान जो काही मुद्देमाल जप्त केला जातो, आता अँटी करप्शनमध्ये जनरली मुद्देमाल काय असतो, लाचेच्या नोटा असतात, ज्याच्यामध्ये आवाज रेकॉर्ड होतो, ते मेमरी कार्ड्स असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर काही ठिकाणी काही कागदपत्रांना अँथ्रासिन पावडर लागते, ते कागदपत्र जप्त करतात. बऱ्याच केसेसमध्ये आरोपीचं शर्ट पॅन्ट ज्याच्यात त्यांनी पैसे ठेवले असतील त्या जप्त केल्या जातात तिथे. काही काही केसेसमध्ये आरोपींचे मोबाईल जप्त केले जातात तिथे, कारण काही काही लोकांचं त्या अनुषंगाने कन्व्हर्सेशन त्याच्यामध्ये असतं तिथे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे या चार्जशीटच्या पहिल्या पानावर जे आहे तिथं मालमत्तेचं वर्णन असं स्पष्ट दिलेलं आहे. त्या मालमत्तेच्या वर्णनामध्ये त्या गोष्टी त्याच्या असतात, त्या तुम्ही ते नीट बघा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ती काही वस्तू आहे ती कोणाकडनं जप्त झाली, कधी जप्त झाली, कोणत्या कागदात जप्त झाली तिथे, आणि त्याचं चार्जशीट दाखल केलं त्यावेळेचं स्टेटस काय आहे. कारण त्याच्यामध्ये ते स्पष्ट लिहितात की त्या वस्तूची विल्हेवाट काय लावली, न्यायवैद्यक प्रयोगशाळा यांच्याकडे तपासणीसाठी ती पाठवलेली आहे. हे मी याच्यासाठी तुम्हाला सांगतो आहे की ज्यावेळेस तुम्ही चार्जशीट घेणार, ते वाचणार, ते वाचल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की अनेक पंचनाम्यांमध्ये बऱ्याच गोष्टी ह्या तपासी अधिकारी हे जप्त करतात. मग जप्त केल्यानंतर त्या वस्तू ज्या आहे त्या त्या गुन्ह्याचा तो भाग होऊन जातो. मग तो गुन्ह्याचा भाग झाल्यानंतर मग त्यांना त्या गोष्टी ज्या आहे त्या चार्जशीटमध्ये नमूद कराव्या लागतात तिथे. मग ते ज्यावेळेस ते नमूद करतात तिथे, तर त्याचे 2-3 उद्देश त्याच्यामध्ये असतात की निशाणी 1 मध्येच नेमकी केसचा सारांश काय आहे तो त्याच्यामध्ये कळावा, हा त्या पाठीमागचा एक उद्देश असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठल्या कागदपत्रात कागदपत्रामध्ये ती जप्त केलेली आहे तो त्याच्यामध्ये असतो तिथे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या मालमत्तेचं वर्णन ज्याच्यामध्ये दिलेलं आहे, ज्या पंचनाम्यांमध्ये ती जप्त केलं असं दाखवलेलं आहे, मित्रांनो ते पंचनामे तुम्ही बारकाईने बघा. हा माझा नेहमीचा अनुभव आहे, नेहमीचा सांगतोय मी तिथे. मी मागच्या 27 वर्षापासून वकिली करतो. 27 वर्षामध्ये अँटी करप्शनचे केसेस, हजारो केसेस बघितल्या. त्याच्यामध्ये हा माझा नेहमीचा अनुभव आहे की त्या पंचनाम्यांमध्ये ती वस्तू जप्त केली असा उल्लेख बऱ्याच केसेसमध्ये नसतो.
आपण गृहीत धरतोय की ती वस्तू त्यांनी जप्त केली. हे बघा, साधी गंमत आहे की ज्या वेळेस सरकारी पंच त्याच्यामध्ये बोलवलेले असतात, सरकारी पंच बोलवण्याचा एकमेव उद्देश त्याच्यामध्ये असा असतो की तो निपक्षपाती आणि एक थर्ड पर्सन आहे की जो तक्रारदार आणि आरोपीशी संबंधित नाही आहे, एक न्यूट्रल विटनेस म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्याच क्षणाला, कारण हे सर्वश्रुत आहे की पंच हे फक्त सह्या करतात, पंच काहीच करत नसतात. बऱ्याच केसेसमध्ये पंच तक्रारदारासोबतही नसतात. हे तुम्ही लोकच येऊन आम्हाला सांगतात की साहेब तक्रार पंच आलेलाच नव्हता तिथे आणि पंच येतच नाही तिथे. अँटी करप्शनचे लोक काय करतात, त्यांना एक धाक दडपण दाखवून जेवढ्या सह्या करून घेता येतील तेवढ्या सह्या करून घेतात. कारण तुम्ही पंचनाम्याचे वर्णन जरी बघितले तर पंचनाम्याच्या वर्णनामध्ये स्पष्ट पंचांनी सांगितल्याप्रमाणे पंचनामा कधीच नसतो तिथे. तो पंचनामा त्यांनी तयार केलेला असतो तिथे. त्याची भाषाशैलीवरूनही आपल्याला त्या गोष्टी कळतात. हे यासाठी महत्त्वाचं आहे की त्या पंचनाम्यामध्ये ती वस्तू जप्त झालेली आहे का ती एकदा बघा तिथे. त्याच अनुषंगाने मग त्याच्यामध्ये ज्या ज्या काही वस्तू दिलेल्या असतील त्या सगळ्या वस्तू तुम्ही नीट बघा तिथे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये येते की त्याच्यामध्ये आरोपीचा तपशील त्याच्यामध्ये दिलेला असतो. मग आरोपीच्या तपशिलामध्ये त्याचं वय काय होतं, त्याचं पद काय होतं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या जातात तिथे. त्याच्यानंतर त्याच वेळेस आरोपीवर कुठल्या कलमाअंतर्गत गुन्हा ठेवलाय, चार्ज ठेवलाय, हा फार महत्त्वाचा आस्पेक्ट असतो. हे याच्यासाठी गरजेचं आहे की काही काही केसेसमध्ये 2 आरोपी असतात, 3 असतात, 4 असतात, 5 असतात, बरेच असतात आरोपी त्याच्यामध्ये. तर त्या सिच्युएशनला नेमकं कोणत्या आरोपीविरुद्ध काय आरोप लावलेला आहे हे आपल्याला कळत नाही त्याच्यामध्ये. तर ते जे आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी आरोपीचे जे पर्टिक्युलर्स आहे तिथे आरोपपत्र ठेवलेल्या आरोपीचा तपशील असं त्याचं हेडिंग त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या गोष्टी खूप स्पष्ट दिलेल्या असतात तिथे. त्या जर तुम्ही बघितल्या तर तुमच्या लगेच लक्षात येईल की नेमका तुमच्यावर अँटी करप्शनच्या कुठल्या कलमांतर्गत गुन्हा ठेवलेला आहे. कारण ज्यावेळेस तुमच्याकडे तुम्हाला रिमांड होतो म्हणजे गुन्हा दाखल होतो, कोर्टामध्ये हजर केलं जातं, तर त्या क्षणाला फक्त एक इन जनरल सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि तिथे फक्त आपला उद्देश काय असतो, आज जामीन करून घेणे, पटकन बाहेर येणे, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. कारण आपल्याकडे काही कागदपत्रही नसतात तिथे. पण आता इथे संपूर्ण तपासून कागदपत्र तुमच्याकडे आलेले आहे. मग नेमकं तुमच्या विरुद्ध अँटी करप्शननी कुठल्या कलमांतर्गत तुम्हाला आरोप ठेवून चार्जशीट पाठवलेला आहे ते नीट बघणं गरजेचं आहे. ते तुम्ही एकदा नीट बघा त्याच्यामध्ये. त्याचं दुसरं कारण त्याचं असं आहे की समजा काही केसमध्ये असं दिसून येतं की 2-3 आरोपी असतात आणि 2-3 आरोपीमध्ये पैसे कोणी मागितले माहीत नाही, पैसे स्वीकारले कोणी तिसऱ्याने स्वीकारलेले असतात. जो पैसे स्वीकारतो तो त्या क्षणापर्यंत त्या केसशी संबंधितच नसतो. ना त्याचं एफ-आय-आरमध्ये हे ना इनिशियल तक्रारमध्ये त्याचं नाव असतं, ना तो पंचनाम्यात कुठं असतो, ना तो कॉन्व्हर्सेशनमध्ये कुठं असतो, कुठंच नसतो तो तिथे. मग अचानक त्याची एंट्री होती आणि तो पैसे स्वीकारतो आणि अँटी करप्शनचे लोक त्याला सेक्शन 12 खाली लावून टाकतात की त्यांनी लाच घेण्यास प्रोत्साहन दिले. आता त्याला ते पैसे कशाचे आहे हेही माहीत नसतं. फक्त कोणीतरी ओळखीचा माणूस असतो, अधिकारी असतो, तो म्हणतो अरे हे घे किंवा वगैरे काय बाकीच्या गोष्टी असतात तिथे. तर ते अनुषंगाने ते असतात. तर हे मला याच्यासाठी सांगायचं आहे की काही काही केसेसमध्ये खाजगी इसम दाखवलेले असतात तिथे. तर मग ज्या कलमांतर्गत तुमच्यावर त्यांनी आरोप ठेवलेला आहे, मग सेक्शन 7 असेल, 7A असेल, 12 असेल किंवा अन्य कुठला असेल तिथे. तर ते कलम नेमके काय आहेत? 7A कोणाला लागू होतो, 12 कोणाला लागू होतो, 7 कोणाला लागू होतो, याचे मी स्वतंत्र व्हिडिओ, सेक्शन वाईज व्हिडिओ बनवलेले आहेत. आमच्या या चॅनलवर ते सगळे व्हिडिओज आहेत तिथे. आपण जर ते बघितले तर आपल्याला नेमका सेक्शन 7A काय आहे, सेक्शन 7 काय आहे, सेक्शन 12 काय आहे, हे आपल्याला निश्चित कळेल त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी तुम्हाला कळतील त्यानंतर अँटी करप्शननी जे चार्जशीट दाखल केलेलं आहे, मग तुम्हाला तिथून पुढे कळेल की सेक्शन समजा 7A खाली त्यांनी लावलेलं आहे, सेक्शन 12 खाली लावलेलं आहे. तर खरंच त्या सेक्शन 7A किंवा सेक्शन 12च्या अनुषंगाने तुमच्या विरुद्ध त्या चार्जशीटमध्ये पुरावा आहे का? कारण महत्त्वाची गोष्ट अशी असते की ह्या गोष्टीच नसतात त्याच्यामध्ये. फक्त कुठेतरी आरोपी वाढवायचे, कुठेतरी काहीतरी त्यांचे काही मनसुबे जर पूर्ण झाले नाहीत, तर ते आरोपी वाढवतात हे सर्वश्रुत आहेत. हे काही लपून राहणारी गोष्ट नाहीये त्याच्यामध्ये. पण याच परिस्थितीमध्ये जर त्यांनी तुम्हाला बळजबरीने आरोपी केलेला असेल, तर त्या क्षणाला तुमच्या विरुद्ध पुरावा देण्याची जबाबदारी त्यांची आहे. परंतु त्यांनी जर पुरावा दिलाच नाही त्याच्यामध्ये, तर तुम्हाला त्याचा बेनिफिट जो आहे तो 100% मिळू शकतो. आता हे सगळं झाल्यानंतर पुढचा जो काही कॉलम येतो त्याच्यामध्ये की पडताळलेल्या साक्षीदारांचे विवरण. मग त्याच्यामध्ये तक्रारदारापासून तर शेवटी तपासी अधिकाऱ्यापर्यंत किंवा सक्षम अधिकाऱ्यापर्यंत नेमके कोणकोणत्या साक्षीदारांचे यांनी जबाब घेतले हे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख त्याच्यामध्ये असतो. ते तुम्ही बघा.
ही गोष्ट याच्यासाठी गरजेची आहे की बऱ्याच केसेसमध्ये असंही आढळून येतं की ज्यावेळेस सरकारी कार्यालयामध्ये तक्रारदार येतो आणि लाचेची मागणी स्वीकृती जी काही असेल ती होत असते, त्या क्षणाला त्या कार्यालयामध्ये तक्रारदार, पंच आणि आरोपी यांच्या व्यतिरिक्त अन्य काही लोक असतात तिथे. बऱ्याच ऑफिसेसमध्ये लोक असतात तिथे. जर तो ऑफिसमध्ये ट्रॅप झाला असेल तर. तर त्या क्षणाला त्या लोकांचे स्टेटमेंट्स घेणं या तपासी अधिकाऱ्यांवर बंधनकारक असतात. दुर्दैवानं ते स्टेटमेंट्स नसतात तिथे. मग तुमच्या केसमध्ये असे कोणी अधिकारी होते का तिथे? इथे कोणी अजून दुसरी कोणी त्रयस्थ इसम होते का? कारण प्रकार काय असतो, ही जी गोष्ट आहे, ज्यावेळेस तुमची लाचेची मागणी ज्यावेळेस होत असते, हे रेकॉर्डिंग ज्यावेळेस होतं, त्या रेकॉर्डिंगमध्ये या बोललेल्या लोकांचे आवाज रेकॉर्ड होत असतात ते सगळ्यांचे. जरी त्याच्यामध्ये जर समजा आवाज रेकॉर्ड झाले, त्यांची उपस्थिती त्याच्यामध्ये दिसते आणि जर तपासी अधिकाऱ्यांनी त्यांचे जबाब घेतलेला नसेल, तर त्या क्षणाला तुम्हाला तो खूप मोठा बेनिफिट त्याच्यामध्ये मिळू शकतो. ते तुमच्या वकिलांशी तुम्ही चर्चा करा, तुम्हाला निश्चित त्याच्यामध्ये सांगू शकतील. तर याच अनुषंगाने ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग पंचांचे जबाब घेतले का? 65Bचं सर्टिफिकेट कोणी दिलंय त्याचा जबाब घेतलाय का? मुद्देमाल कोणी कॅरियर केलाय त्याचा जबाब घेतलाय का? सक्षम अधिकारी कोण आहे? त्यांचं काय स्टेटमेंट आहे तिथे त्याच्यामध्ये? ह्या सगळ्या गोष्टी नीट बघणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. तर हा जो प्रकार आहे याच्यासाठी पडताळलेले साक्षीदार जे आहे ते तुम्ही नीट बघा. या पडताळलेल्या साक्षीदारांचे स्टेटमेंट्स खरंच त्याच्यामध्ये आहेत का तुमच्या चार्जशीटमध्ये? ते चेक करा. कारण असंही मी 2-3 चार्जशीट्स बघितलेले आहे की कॉपी पेस्टमध्ये कम्प्युटरमध्ये आता काय झालंय, काहीही मागचा पोर्शन उचलून हे करून देतात, चिटकून देतात ते आणि त्याच्यामध्ये आमच्या 2 केसेसमध्ये त्या कोर्टाच्या फाईलला जे काही चार्जशीट होतं आणि पडताळलेल्या साक्षीदारांचं होतं ते भलत्याच केसचा विषय होता तिथं. ते केसचं आलंच नाही तिथे ते आणि ही गोष्ट कोर्टाच्या कारण माझ्याकडे पक्षकार खूप उशिरा आला. जवळ-जवळ केस पेंडिंग झाल्यानंतर 7 वर्षांनी आला आणि 7 वर्षांनी ज्यावेळेस मी ते चेक केलं, तर त्यावेळेस असं लक्षात आलं 7 वर्षानंतर हे गोष्टी लक्षात आल्या, की या चार्जशीटमध्ये पडताळलेल्या साक्षीदारांची ही यादीच वेगळी आहे. त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहे ह्याही तुम्ही नीट बघा. कारण हे सगळं नीट बघून घेणं गरजेचं आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी नीट बघितल्या, प्रत्येक कागद ना कागद चेक केला, तर तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडण्याचे मार्ग तुम्हाला त्याच्यामध्ये सापडतील. त्याच्यानंतर शेवटी याच्यामध्ये असं असतं, की प्रकरणाची थोडक्यात माहिती जी आहे ती दिल्या जाते, की तक्रारदार कोण होता, काय झाला, नेमका एपिसोड काय झाला, मग तो तक्रारदाराने तक्रार कधी दिली, त्याचं कामाचं स्वरूप काय होतं, मग आलोसेने म्हणजे आरोपीने म्हणजे तुम्ही नेमकं त्याच्याकडं कशाची मागणी केली, पैशाची मागणी केली तर का केली, मग ते पैसे तुम्ही घ्यायला पात्र होतात का नव्हतात? कारण अनेक केसेसमध्ये असाही अनुभव त्याच्यामध्ये दिसतोय, की काही लोकांना शासकीय रक्कम वसूल करण्याचे अधिकार शासनाने दिलेले असतात. मग बऱ्याच वेळेस ते लोकं ते पैसे घेत असतात तिथे. पण आपल्याला एक घाणेरडी सवय अशी असते, की अगोदर पैसे घ्यायचे आणि मग पावत्या तयार करायच्या. आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी होती, ज्या क्षणाला तुम्ही पैसे स्वीकारतात, त्याच क्षणाला ए-सी-बीवाले येऊन तुम्हाला पकडतात. पावती करायचा तुम्हाला कुठेही वेळ देत नाही. माझं सगळ्यांना असं जाहीर आवाहन आहे आणि सांगणं आहे, की विनाकारण कुठल्याही गुन्हा इन्व्हाईट करू नका. जर तुम्हाला शासकीय देणं ज्या रकमा आहे, समजा तलाठी लोक आहेत, त्यांना पैसे घेण्याचा अधिकार आहे. ग्रामसेवक लोक आहेत, त्यांना पट्टी घेण्याचा अधिकार आहे. पोलिसांना चलन घेण्याचा अधिकार आहे. दंडाच्या रकमा घेण्याचा अधिकार आहे. एम-एस-सी-बीच्या काही लोकांना विद्युत वितरणचे जे डिस्ट्रिब्युशन कंपनीचे लोक आहेत, त्यांना ग्रामीण भागामध्ये वीज बिल गोळा करण्याचे अधिकार त्यांच्या विभागाने दिलेले असतात तिथे. पण आपल्या बोलण्यामध्ये जी काही रक्कम असते फक्त पैसे दे एवढंच उल्लेख येतो. मग ते पैसे जे कशाचे पैसे आहेत, तर तुमचं बोलण्यामध्ये ते आलं पाहिजे. अरे बाबा तुझी ही पट्टीचे पैसे आहे, अरे बाबा तुझे लाईट बिलाचे पैसे आहे, अरे तुझी ही नक्कल फी आहे. असं कुठेतरी त्या गोष्टी बोलण्यात आल्या, तर ते त्याचा फायदा त्याच्यामध्ये होत असतो. त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत, तर या सगळ्या सिच्युएशन्समध्ये तुम्ही सर्वप्रथम एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, ती करत चला, की अगोदर पावती तयार करा आणि मग त्याच्याकडनं पैसे स्वीकारा. कारण बऱ्याच सरकारी नोकऱ्यांनी मला असं सांगितलंय, की "साहेब आम्ही पावती तयार केली, त्यांनी पैसे नाही दिले तर काय करायचं?" अरे साधी गंमत आहे ना, ती पावती कॅन्सल करून टाका ना. त्याच्यावर लिहा ना, की मी पावती तयार केली, नंतर त्या माणसाने पैसे देण्यास नकार दिला, पावती रद्द केली. फरक काय पडतोय त्याच्याने? पण तुमची ती कृती न करता तुम्ही अगोदर पैसे स्वीकारतात आणि तुम्ही नंतर येऊन सांगता, "साहेब मी पावती करणार होतो, पण त्याच्या आत त्यांनी मला पकडलं." तर तुमची कृती चुकीची आहे ना. तुमची कृती चुकीची असल्यामुळं त्याचे जे काही वाईट फळ आहे ते तुम्हालाच भोगायचे आहेत तिथे. त्याच्यामुळे या सिच्युएशन्समध्ये ह्याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. ते तुम्ही नीट समजून घ्या. मग ती प्रकरणाची थोडक्यात माहिती जी आहे त्याच्यामध्ये मग तो सगळा दिलेला असतो. तो पडताळणीला कधी गेला, किती वाजता गेला, कशावर गेला,
कोणाबरोबर गेला, त्याच्यानंतर सरकारी गाडी त्यांनी वापरली होती का खाजगी गाडी वापरली होती, त्याच्याबरोबर व्हॉइस रेकॉर्डर होतं का नव्हतं, मग रेकॉर्डिंग झालं का नाही झालं, त्याच्यामध्ये झालं असेल तर कसं झालं, मग मागणी कशी झाली, मग त्याच्यामध्ये या सगळ्या सिच्युएशन्समध्ये जो कोणी लोकसेवक असतो त्या लोकसेवकांनी खरंच पैसे मागितले आहे की नाही. आता हे बघा साधी गंमत आहे, अँटी करप्शन विभागाने एकदा ट्रॅप केल्यानंतर त्यांना बाय हुक्स ऑर क्रुक्स तुम्हाला आरोपी करायचंच आहे आणि तुमच्या विरुद्ध चार्जशीट दाखलच करायचं आहे हे त्यांनी ठाणलेलं असतं. परंतु या सिच्युएशनमध्ये त्यांनी जरी तो मूर्खपणा केला तर तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे तुम्हाला बारकाईने बघणं हे गरजेचं असतं. मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर बारकाईने बघितल्या, नीट समजून घेतल्या, तुमच्या वकील साहेबांना नीट इनपुट्स त्याच्यामध्ये दिले, तर स्वाभाविकपणे वकील साहेब केस अतिशय चांगल्या पद्धतीने कोर्टासमोर चालू शकतील आणि परिणामी तुम्ही सुटाल त्याच्यामध्ये. पण तुम्ही जर काही केलंच नाही तिथे तर त्याचे दुष्परिणाम हे तुम्हालाच बघायचे. आता ह्या झाला, मग इथे जो कोणी तपासी अधिकारी असतो तो शेवटी त्याची सही करतो आणि ते चार्जशीट जे आहे तो कागद तिथे संपतो. त्याच्यानंतरचा जो दुसरा कागद त्याच्यामध्ये असतो त्याच्यामध्ये फेरिस्त म्हणतात. फेरिस्त म्हणजे ज्या चार्जशीटमध्ये पेजिंग वाईज त्यांनी कागदपत्र लावलेले असतात, 1 नंबरपासून तर 700, 800, 900, 1000, 3000 अशापर्यंत ते पानं त्याच्यामध्ये असतात तिथे. मग प्रत्येक पेजवर काय आहे त्याची लिस्ट दिलेली असते तिथे. मग त्या लिस्टप्रमाणे समजा तक्रार आहे, तक्रार पान नंबर 1 ते 3 वर तक्रार आहे, त्यानंतर पंचमागणीचे पत्र आहे, त्याच्यानंतर सापळा पूर्व पंचनामा आहे, यशस्वी सापळा पंचनामा आहे, वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. तर हे जे आहे त्या फेरिस्टप्रमाणे चार्जशीट आहे की नाही ते एकदा नीट बघा. अगोदर तुम्ही कोर्टामध्ये चेक केलंय, पण फेरिस्टमध्ये जसं मी मगाशी सांगितलं की कम्प्युटरमध्ये टायपिंगमध्ये किंवा कॉपी पेस्टमध्ये अनेक चुका होऊ शकतात, तसं इथेही अशा चुका दिसत असतात. तर ते आहे का एकदा ते नीट बघा, त्या अनुषंगाने चेक करा तिथे. आणि हे सगळं चेक झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तक्रारदाराची तक्रार ही सर्वात पहिल्यांदा चार्जशीट मिळाल्यावर बघायला मिळणार आहे. आणि तोपर्यंत तुम्हाला फक्त एफ-आय-आर मिळते बघायला आणि ती एफ-आय-आर रिट्रॅप पोस्ट ट्रॅप पंचनामा सापळा झाल्यानंतर ती झालेली असते. त्याच्यामुळे तिच्यामध्ये तक्रारीचा फक्त थोडासा एक सारांश त्याच्यामध्ये लिहिलेला असतो, संपूर्ण तक्रार नसते. मग ती तक्रार नीट वाचा तुम्ही. त्या तक्रारीमध्ये खरंच तुमचा काही संबंध आहे का, अजून दुसऱ्या कोणाचा संबंध त्याच्यामध्ये आहे. मग जो आरोप तुमच्यावर त्यांनी ठेवलेला आहे सेक्शन 7 खाली असेल, 7 खाली असेल, 12 खाली असेल, मग त्या आरोपाच्या अनुषंगाने त्या तक्रारीमध्ये खरंच तुमच्या विरुद्ध काही त्यांनी ॲलिगेशन्स केलेले आहेत का, काही तक्रारी केलेल्या आहेत का, मग त्या तक्रारीच्या अनुषंगाने काही कागदपत्र त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत का, हे नीट बघा तिथे. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या तुम्ही नीट बघणं गरजेचं आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी आज इथे थांबतोय, कारण पुढच्या भागामध्ये आपण जे काही पंचनामे आहेत ते पंचनामे कसे असतात, त्याचे साक्षीदारांचे जबाब काय असतात, त्याच्यात काय काय असणं अपेक्षित आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये त्याच्यामध्ये नीट समजून सांगणार आहे. माझा उद्देश मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतोय की कायद्याची जनजागृती ही दोन्ही बाजूनी होणं गरजेचं आहे. अँटी करप्शन विभागाचे लोक कारवाई करा म्हणून सांगतायत, पण त्याच सिच्युएशनला बदमाश लोकांवर कारवाई झालीच पाहिजे याच्याबद्दल माझं दुमत नाही आहे. म्हणजे निरपराध लोकांवर जी अँटी करप्शन विभाग ओढून ताडून कारवाई करत आहे, मी परत एकदा सांगतोय ते ओढून ताडून कारवाई करतात, हे हे कोणी कितीही नाकारलं तरी हे सत्य आहे. कारण चार्जशीट्स आम्ही बघितल्यानंतर आम्हाला लगेच लक्षात येतं त्याच्यामध्ये की चोर सोडून संन्यासाला फाशी देणं जे आपण म्हणतोय, ज्यांचा रोल आहे त्यांना हे लोक सोयीस्कररित्या आणि अर्थपूर्ण बाजूला करतात. हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे त्याच्यामध्ये तिथे, की या अनुषंगाने कोर्टाने अनेक वेळा या अधिकाऱ्यांवर ताशेरे सुद्धा ओढलेले आहेत तिथे, पण त्यांच्या वागण्यात कृतीत काहीही बदल झालेला नाही आणि होणारही नाही त्याच्यामध्ये. तर ही परिस्थिती आहे. परंतु तुम्हाला तुमच्या केसमधनं बाजूला व्हायचं असेल, निर्दोष सुटायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती झाली तरच तुम्ही येऊ शकता. हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपण निश्चित स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा कॉमेंट करून आम्हाला सांगू शकता. आमचा जो चॅनल आहे त्याला आपण सबस्क्राईब करा आणि नवनवीन येणारे व्हिडिओज आपल्याला त्या अनुषंगाने मिळतील. नमस्कार, धन्यवाद.